निफ्टीमध्ये आपल्याला आज चांगल्या प्रकारची बाईंग पाहायला भेटली। जो लॉंग टर्ममध्ये डाऊनवर्ड चॅनल निफ्टीमध्ये चालू होता त्याच्या कालच्या ब्रेकआउटच्या नंतर आज जी कन्फर्मेशन आपल्याला मिळाली ती फार चांगल्या प्रकारची आहे। परंतु निफ्टीला लॉंग टर्ममध्ये अपसाईडला मूवमेंट देण्यासाठी अजूनही 24,200च्या वरती चांगली क्लोजिंग देणं अपेक्षित आहे। आजच्या मार्केटचं ॲनालिसिस आपण चार्टवरती करूयात। निफ्टीच्या या डेली टाईम फ्रेममध्ये जो डाऊनवर्ड चॅनल बनलेला आहे याचा ब्रेकआउट आपल्याला मागच्या गुरुवारी पाहायला भेटला या ठिकाणी आणि याचीच कन्फर्मेशन आज आपल्याला मिळाली। परंतु अजूनही आपल्याला 24,200च्या वरती चांगली क्लोजिंग किंवा कन्सोलिडेशन हे वरच्या साईडला अपेक्षित आहे। त्याच्याशिवाय आपण अपसाईडला बाईंग करू शकत नाही। पण सध्याला तरी इथे ब्रेकआउट आपल्याला चांगला क्लिअरली पाहायला भेटते। त्यासोबतच जर आज आपण ओपन इंटरेस्टचा विचार केला तर 24,000ला फार मोठ्या प्रमाणात पुट सेलिंग झालेली दिसते। त्यासोबतच 24,500ला सुद्धा कॉल सेलिंग पाहायला भेटते। या टोटल OI मध्ये आजचे जे पोझिशन मूव्ह झालेले आहेत ते आपण पाहूयात। जसं की इथे दिसते आपल्याला 24,000 मध्ये पुट सेलिंग मोठ्या प्रमाणात झाली, सपोर्ट बनलेला आहे मार्केटमध्ये। 24,200ला अजूनही हर्डल आहे बघा, कॉल सेलिंग इथं झालेली आहे आज सुद्धा। त्यामुळे 24,200ला डेटा वाईज आणि टेक्निकल वाईज जे आपण चार्टवरती पाहिलं दोन्हीला आपल्याला अपसाईडला चांगली क्लोजिंग मार्केटमध्ये पाहिजे। ट्रेड्स आपले यासाठी पुढील प्रमाणे राहतील। निफ्टीच्या आजच्या मुवमेंटनुसार व डेटा वाईज जर आपण विचार केला तर 24,500ला मोठी कॉल सेलिंग पाहायला भेटते। याच ठिकाणी आपण कॉलमध्ये क्रेडिट स्प्रेड बनवू शकतो आणि रिस्की पोझिशन बनवायची असेल तर 24,000च्या पुटमध्ये आपण क्रेडिट स्प्रेड बनवू शकतो। उद्याच्या मार्केटसाठी 24,200 या ठिकाणी इन्स्टिट्यूटचा रोल काय राहतो हे पाहणे इम्पॉर्टंट राहील। जर या ठिकाणाहून सेलिंग आली तर मार्केट पुन्हा 24,000ला येऊ शकते। जर 24,200च्या वरती उद्या क्लोजिंग मिळाली तर अपसाईडला आपण ट्रेड पुन्हा ठरवूयात।